नमस्कार मित्रांनो, नपुंसकता आली असेल तर नपुंसकताला मेन कारण जे असतं ते कारण कोणते आहे, त्या कारणावर आपण काय उपचार घेऊ शकतो आणि कोणत्या आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करून आपण नपुंसकतावर मात करू शकतो, हाऊ टू फिक्स द ईडी, याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे. आज आपल्या चॅनलला 1 लाख सबस्क्राईब लाभलेले आहेत आणि आज आपली फॅमिली खूप मोठी झालेली आहे. त्याचा मला आनंद आहे आणि मी खरोखर तुमचा ऋणी राहील. मित्रांनो, घरच्या घरी जर इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा नपुंसकता जर तुम्हाला आलेली असेल तर तुम्ही त्याला चांगल्यात चांगला उपचार करू शकता. कारण की इरेक्टाईल डिस्फंक्शन जर असेल तर कुठं ना कुठं तुमच्या इंद्रियाकडचा रक्तपुरवठा कमी झालेला तुम्हाला आढळून येईल. तर त्यासाठी तुम्हाला तुमची कार्डियाक हेल्थ, तुमच्या हृदयाला मजबूत करणं खूप महत्त्वाचं असतं. जितकं हार्ट तुमचं मजबूत असेल, जितकं हार्ट तुम्ही कार्डिओ चांगलं केलेलं असेल, तितकं हार्ट पंपिंग जास्त करेल आणि तुमच्या इंद्रियाकडे पुरवठा केव्हाच कमी होऊ देणार नाही. म्हणून चांगलं नपुंसकता म्हणजे दूर करण्यासाठी चांगल्या हार्टची हेल्थ मेंटेन ठेवणं हे तुमच्या हातामध्ये आहे. आणि आज मी 10 लाखाच्या वर रुग्णांना चा अनुभव जो माझ्या पाठीशी आहे, मी सगळ्यांना एकच सांगतो की डेली तुम्ही कार्डिओ एक्सरसाइज करा, फॅटी वस्तू आणि गोड वस्तू तुम्ही टाळा, जेणेकरून तुमच्या व्हॅस्क्युलर हेल्थ पण चांगली राहिली पाहिजे, कोलेस्ट्रॉल तुमचं कमी राहिलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी जर जुळून तुम्ही बरोबर आणल्या तर मला वाटतं नपुंसकतेसाठी कोणतेही आयुर्वेदिक औषध किंवा आमची औषधी घ्यायची तुम्हाला काहीच गरज पडणार नाही. तर इतकं एक तुमच्या मनामध्ये लक्ष नक्की ठेवा की मित्रांनो, चांगलं इरेक्शन मिळण्यासाठी तुमचं हार्ट सुदृढ आणि पंपिंग स्ट्रॉंग असणं अत्यंत गरजेचं असतं. आणि म्हणूनच मी छोटासा तुम्हाला व्हिडिओ तुम्ही बनवला की काही लोकांचं कल फक्त लैंगिक समस्या असलं की आयुर्वेदिक औषधांकडं किंवा अश्वगंध शिलाजीसारख्या औषधांकडं जास्त असतं आणि इथं ते चुकतात. कारण की औषधी न घेता पण आपण आपल्या नपुंसकतेवर चांगल्यात चांगल्या प्रकारे घरच्या घरी मात करू शकतो. धन्यवाद मित्रांनो.